कधी स्वतःला विचारलंय का की माझं शरीर शांतपणे 100 वर्ष जगण्यासाठी तयारी करत आहे का? जर आपलं वय 65 ते 80च्या दरम्यान आहे आणि तुम्ही या 8 साध्या गोष्टी करू शकत असाल, तर मग तुम्ही फक्त जगत नसून तुम्ही दीर्घायुष्याच्या मार्गावर आहात. आणि हा व्हिडिओ परिपूर्णतेबद्दल नाही, हा तरुण दिसण्याबद्दलही नाही, हा आहे शरीराची स्फूर्ती, मनाची लवचिकता, आत्म्याची शांतता याविषयी. तर चला पाहूया, तुम्ही त्या विशेष गटात आहात का? पहिली कृती काय? तुम्ही 10 सेकंद एका पायावर उभे राहू शकता का? इतकी साधी गोष्ट, पण खूप मोठा संकेत या गोष्टीमध्ये दडलेला आहे. जर तुम्ही कोणताही आधार न घेता 10 सेकंद एका पायावर उभे राहू शकत असाल, तर तुमचा ब्रेन बॉडी कनेक्शन अजून मजबूत आहे. बॅलन्स म्हणजे फक्त स्नायू नाहीत, तो आहे मेंदू, नसा, इनर इयर म्हणजे कानाच्या आतला बॅलन्सवाला भाग आणि हृदय यांचा संवाद. संशोधन सांगतं, ज्येष्ठ नागरिक जे 10 सेकंद असा बॅलन्स ठेवू शकतात, त्यांचा पडण्याचा धोका कमी असतो आणि ते जास्त काळ इंडिपेंडेंटली जगू शकतात. दुसरी कृती आहे, तुम्ही खुर्चीतून हात न वापरता उठू शकता का? जर तुम्ही हातांचा आधार न घेता उठू शकत असाल, तर तुमच्या मांड्यांचे स्नायू, हिप्सचे स्नायू आणि कोअरचे मसल्स म्हणजे पोटाच्या वरचे मसल्स अजूनही चांगल्या कार्यक्षमतेने ऍक्टिव्ह आहेत. याचा अर्थ स्नायूंची ताकद आहे, सांधे स्टेबल आहेत, तुमचं पोश्चर नीट आहे आणि पाय मजबूत म्हणजे आयुष्य मजबूत. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही 10 मिनिटं सलग ब्रिस्क म्हणजे फास्ट चालू शकता का? फास्ट म्हणजे स्लोच्या थोडं वरचं, आपल्याला पळायचं नाहीये. ब्रिस्क वॉकिंग आपण जे म्हणतो, झटपट चालणं जे म्हणतो, तसं चालू शकता का? वॉकिंग स्पीड म्हणजे तुमचं बायोलॉजिकल एज. जर आपण 10 मिनिटं न थांबता वेगात चालू शकत असू, तर ते काय दाखवतं? एक तर आपलं हृदय मजबूत आहे, फुफ्फुसं आपली सक्षम आहेत, मेंदूला योग्य रक्तपुरवठा आहे आणि दर पावलागणिक आपण आयुष्य वाढवत आहोत. चौथी गोष्ट काय? तुम्हाला नावं, घटना, तपशील ठळकपणे आठवतात का? जर तुम्हाला कालचं संभाषण, एखाद्या जुन्या मित्राचं नाव, एखादी जुनी तारीख आठवते का? जर आठवत असेल तर तुमचा मेंदू अजून ऍक्टिव्ह आहे. मेमरी वयानुसार कमी होत नाही, ती मेंदूचा वापर मेमरीसाठी करायचं थांबवल्यानंतर कमी होते. म्हणजे त्याला इनॅक्टिव्ह केलं तर मग त्याचं तो अशक्त होत जातो. त्यामुळे जोपर्यंत आपण बोलतो, वाचतो, शिकतो, हसतो, तोपर्यंत आपला मेंदू आतमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करत राहतो आणि थोडक्यात तो कार्यक्षम आणि हेल्दी राहतो. पाचवी गोष्ट आहे, जर आपण खाली वाकून एखादी वस्तू उचलू शकलो, तर त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो, आपण संतुलन न गमावता खाली वाकू शकत असू, तर आपले अँकल्स म्हणजे घोटे, नीज म्हणजे गुडघे, हिप्स आणि स्पाइन म्हणजे मनका, हे सगळे सुसंगतपणे काम करत आहेत. ही क्षमता पडणं टाळते आणि आपला इंडिपेंडन्स जपते. आता महत्वाची गोष्ट, ज्यांना या पहिल्या 5 गोष्टी कठीण वाटतात त्यांच्यासाठी. जर तुम्हाला या पहिल्या 5 गोष्टी सहज जमत नसतील, तर निराश अजिबात व्हायचं नाही. ही काही पास किंवा फेलची टेस्ट नाही, ही आपल्या आजच्या परिस्थितीची किंवा आपल्या शारीरिक मानसिक स्थितीची जाणीव आहे. आज बॅलन्स 3 सेकंद असेल तर उद्या 5 होईल, नंतर 10 होईल. आज उठताना, खुर्चीतनं उठताना तुम्हाला हाताचा आधार घ्यावा लागत असेल, 2 आठवड्यांनी कदाचित लागणार नाही. आज 10 मिनिटं सलग सतत ब्रिस्क वॉकिंग करणं, चालणं कठीण असेल, पण 3 मिनिटांची तरी सुरुवात करा. शरीर बदलतं, पण ते सातत्य राखल्याने बदलतं. स्नायू वय पाहत नाहीत, ते वापर पाहतात. शरीर हार मानत नाही जोपर्यंत आपण हार मानत नाही. त्यामुळे मंडळी, दीर्घायुष्य ही स्पर्धा नाही, ती आहे सातत्याची सवय. 6वी गोष्ट आहे, तुम्हाला शांत झोप लागते आणि तुम्ही फ्रेश उठता. 7 ते 8 नैसर्गिक झोप होते, मग अभिनंदन.
झोप म्हणजे शरीराची रिपेअरची फॅक्टरी. झोपेत मेंदू टॉक्सिन साफ करतो, रक्तदाब संतुलित होतो, आपली प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी मजबूत होते आणि चांगली झोप म्हणजे शरीर अजूनही रिजनरेट होतंय, ते स्वतःला रिपेअर करतंय. 7वी गोष्ट, तुम्ही अजूनही नवीन गोष्टी शिकता का? जर तुम्ही अजूनही नवीन काहीतरी छंद, पुस्तक, टेक्नॉलॉजी शिकत असाल तर तुमचा मेंदू अजूनही तरुण आहे. क्युरिओसिटी म्हणजे लॉंगेविटी हार्मोन. म्हणजे कोणत्या गोष्टीचं कुतूहल असणं हे दीर्घायुष्याचं गमक आहे. म्हणजे अनेक गमकांपैकी एक गमक आहे. तुम्ही शिकणं थांबवत नाही म्हणून तरुण आहात. शिकणं थांबलं की माणूस म्हातारा व्हायची प्रक्रिया चालू होते. 8वी गोष्ट म्हणजे तुम्ही कृतज्ञ आहात आणि शांत आहात. जर तुम्ही रोज म्हणू शकत असाल माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी आभारी आहे, तर तुमचं कॉर्टिसॉलची लेवल कमी असते, ताण कमी असतो, हृदय शांत असतं. अशी उपकृत असल्याची भावना, कृतज्ञतेची भावना शरीराच्या आतली सूज, ज्याला इन्फ्लेमेशन आपण म्हणतो, ते कमी करते. बघा मंडळी, किती साध्या साध्या गोष्टी आहेत आणि ज्याचा आपल्या शरीरावरती सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. तर असं हे ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता आपलं आयुष्य वाढवते. त्यामुळे आता स्वतःला विचारा, या 8 पैकी आपण किती गोष्टी करू शकतोय किंवा किती गोष्टी आपल्या बाबतीत सत्य आहेत. जर 4 किंवा 5 जरी करत असाल तरी आपण योग्य मार्गावर आहोत. 100 वर्ष जगणं म्हणजे फक्त वर्ष मोजणं नाही, ते आहे हालचाल, मानसिक सक्रियता, भावनिक शांतता. दीर्घायुष्य ही लॉटरी नाही, ती आहे डेली प्रॅक्टिस. आपलं वय ही आपली ओळख नाही, आपली जीवनशैली ही आपली ओळख आहे. त्यामुळे आपण अजूनही चालत असू, आपण अजूनही नवीन काहीतरी शिकत असू, आपण अजूनही हसत असू, दिलदारपणे हसत असू, तर मग हा 100 वर्षांचा रस्ता अजिबात दूर नाही. त्यामुळे ज्यांना हे विचार पटलेत त्यांनी कमेंटमध्ये आवर्जून लिहा की मी 100 वर्षासाठी तयार आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही सकारात्मकता आपणच पसरवली पाहिजे. तुमची काही प्रतिक्रिया असेल, तुमचा काही अनुभव असेल, तुम्ही असं काही करत असाल तर ते नक्की कमेंट रूपानं शेअर करा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.